आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. 6वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा येत्या 19 ते 31 जानेवारी दरम्यान तामिळनाडूत होणार. केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केला माय भारत मोहिमेचा शुभारंभ. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्णय. एम्स नागपूरमध्ये हार्ट फेलियर तसंच शवविच्छेदनगृहाची सुविधा. आणि कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या शतकपूर्ती निमित्तानं अमरावतीमध्ये येत्या 27 ते 30 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज चेन्नई इथं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचा अधिकृत शुभंकर, जर्सी, मशाल आणि शीर्षक गीताचं अनावरण केलं. तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, ऑलिम्पिक पदक विजेती तलवारबाज भवानी देवी, स्क्वॅश खेळाडू जोशना चिनप्पा, हॉकीपटू एस मारीस्वरन यांच्यासह अनेक प्रसिद्ध खेळाडू कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 6वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा 19 ते 31 जानेवारी 2024 या काळात तामिळनाडूत होणार आहे. चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोइंबतूर या शहरांमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जाईल. माय भारत मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर तरुणांशी बोलताना ठाकूर म्हणाले की पायाभूत सुविधा असो किंवा अर्थव्यवस्था, देशात सर्वच क्षेत्रात निश्चित असे सकारात्मक बदल होत आहेत. आत्मनिर्भर भारत ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात अंमलात येतेय. ते पुढे म्हणाले की मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे देश जगातील 7व्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक बनला आहे. स्वामी विवेकानंदांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत 21वं शतक हे भारताचं आहे, त्यामुळे माय भारत मोहिमेतील आव्हान तरुणांनी स्वीकारावं आणि स्वयंसेवकांसोबत ऑनलाईन सहभागी व्हावं, असं प्रतिपादन अनुराग सिंह ठाकूर यांनी केलं. सोबतच विकसित भारत संकल्प यात्रेशी संबंधित 10 लाख रुपयांच्या योजनांचं त्यांनी वितरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा 108वा भाग आहे. यावेळी फिट इंडिया या विषयावर विशेष भर दिला जाणार असून या विषयावरील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्टार्टअप्स याबाबत नागरिकांनी माहिती देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. नमो ॲपच्या हेल्दी मी हेल्दी इंडिया या विभागामध्ये नागरिकांना त्यांचे अनुभव सांगता येतील. संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद अर्थात युनेस्कोनं पंजाबमधील रामबाग गेट, हरियाणातील एपिफनी चर्च आणि दिल्लीच्या बिकानेर हाऊसशी संबंधित सांस्कृतिक वारसा संवर्धन प्रकल्पांना पुरस्कार जाहीर केला आहे. रामबाग गेट प्रकल्पाला त्याच्या सर्वसमावेशकतेसाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रकल्प पोहोचवण्यासाठी अवॉर्ड ऑफ एक्सिलन्स हा सर्वोच्च सन्मान मिळाला. चर्च ऑफ एपिफनी आणि बिकानेर हाऊससह 3 प्रकल्पांना अवॉर्ड ऑफ मेरिट मिळालाय. वारसा, व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांना युनेस्कोच्या वतीनं गौरवण्यात येतं. चीन, भारत आणि नेपाळमधील 12 प्रकल्पांची यंदा दखल घेण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी दिव्यांग नागरिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं टाळावं असे निर्देश निवडणूक आयोगानं काल दिले. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी सर्वसमावेशकतेच्या तत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांग व्यक्तींना राजकीय संभाषणात न्याय आणि आदर दिला पाहिजे, याबाबत आयोगानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राजकीय पक्षांनी पूर्वग्रह बाळगून दिव्यांगांशी संबंधित चुकीची विधानं करणं, सार्वजनिक सभा, भाषणं, लेख आणि प्रचार प्रसार सामग्रीमध्ये अपमानास्पद भाषेचा वापर करणं टाळावं. भाषण करताना चांगल्या भाषेचा वापर करण्यासाठी पक्षांतर्गत पुनरावलोकन प्रक्रिया राबवावी, असा सल्लाही आयोगानं दिलाय. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉनच्या एका उपप्रकाराच्या वेगानं वाढणाऱ्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलंय. दरम्यान सध्या या विषाणूचा धोका कमी आहे, तसंच लसीकरण झालेल्या नागरिकांना यापासून संसर्गाचा धोका कमी असल्याचं WHOनं स्पष्ट केलंय. जागतिक आरोग्य संघटना सध्या ओमिक्रॉन विषाणूमध्ये जनुकीय बदल झालेल्या JN1 सह इतर उपप्रकारांमुळे उद्भवलेल्या संसर्गांचा अभ्यास करत आहे. JN1 हा व्हेरिएंट चीन, ब्रिटन, भारत आणि अमेरिकेसह जगभरातील काही देशांमध्ये आढळून आलाय.
नागपूर जिल्हा सहकारी बँक अर्थात NDCC मध्ये 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी JV पेखले-पूरकर यांच्या न्यायालयानं मुख्य आरोपी असलेले काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह 5 जणांना आज दोषी ठरवलं असून 5 वर्षांची शिक्षा दिली आहे। बँक घोटाळा प्रकरणातील खटल्याचा निकाल सुमारे 22 वर्षांनंतर लागलाय। 2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता। त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एम्सचे कार्यकारी संचालक डॉक्टर M. हनुमंतराव, प्रशासकीय उपसंचालक विजयकुमार नायक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात एम्स नागपूरमध्ये या आठवड्यापासून दर गुरुवारी हार्ट फेल्युअर क्लिनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। एम्स नागपूरची कार्डियाक टीम दर गुरुवारी हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये सेवा देईल। हार्ट फेल्युअर क्लिनिकचा उद्देश हार्ट फेल्युअर रुग्णांना येणाऱ्या समस्या सोडवणं हा आहे। यामुळे अँटी फेल्युअर मेडिकल थेरपी, पुनर्वसन, रुग्णांच्या संख्येत कपात आणि हॉस्पिटलायझेशनचा कालावधी कमी होणार आहे। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर इथे नुकतंच शवपरीक्षण भवनाचं उद्घाटन नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्राध्यापक M. हनुमंतराव यांच्या हस्ते करण्यात आलं। न्याय वैद्यकशास्त्र विभाग यांना शवविच्छेदन करण्याची परवानगी मिळाली असून यापुढे शवपरीक्षण भवन इथे सोनेगाव, हिंगणा, MIDC हिंगणा, बेलतरोडी, बुटीबोरी, MIDC बुटीबोरी, बेला इत्यादी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येईल। या अगोदर न्यायवैद्यकीय प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याकरता पोलिसांना मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे न्यावे लागत होते। त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईक आणि परिजनांना याचा त्रास सहन करावा लागत होता। पण आता ही सुविधा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आरोग्य आणि सुविधांपासून वंचित राहू नयेत, त्यांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी आणि त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जावी या हेतूने मनपाद्वारे पुढाकार घेण्यात आलाय। रोटरी क्लब नागपूर ईशान्य यांच्या सहकार्यानं मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी गिफ्ट ऑफ हेल्थ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। पांढरकवडा तहसील कार्यालयावर काँग्रेसचा शेतकरी प्रश्नांवर चटणी भाकर मोर्चा धडकला। केळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पीक विम्याचा लाभ मिळावा, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, कापसाची हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, CCII केंद्र सुरू करावं, टिपेश्वर अभयारण्यालागीत शेतकऱ्यांना कुंपण आणि वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची मदत मिळावी या मागण्यांकरता मोर्चेकऱ्यांनी बिरसा मुंडा चौकात चटणी भाकर खाऊन रोष व्यक्त केला। तहसीलदारांना देखील चटणी भाकरीसोबत निवेदन सोपवण्यात आलं। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी साहित्य विभागातर्फे आज स्वाधीनता संग्राम आणि भारतीय दृष्टी छायावादाच्या विशेष संदर्भात या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून संबोधित करताना अटल बिहारी वाजपेयी विश्वविद्यालय बिलासपूर छत्तीसगडचे कुलगुरू प्राध्यापक ADN वाजपेयी म्हणाले की भारताला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत प्रस्थापित करण्यासाठी साहित्यिकांनी पुढे आलं पाहिजे। गालिब सभागृहात या चर्चासत्राचं उद्घाटन झालं। गोंदिया इथल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या पटांगणामध्ये आजपासून अटल क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषद शाळांच्या प्रत्येक तालुक्यातील विजयी चमूनं कबड्डी आणि खो खोचे सामने या ठिकाणी होणार असून यामध्ये विजयी होणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंचे सत्कार 25 डिसेंबरला गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथे होतील। या ठिकाणी आजपासून पुढील 4 दिवस दुपारी खेळ तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। विदर्भात सर्वात किमान तापमान गडचिरोली इथे 9.4 इतकं नोंदवण्यात आलं। याशिवाय गोंदिया इथे 9.5 इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं। नागपुरात आज सकाळी 11.5 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली। अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आहे। आगामी काही दिवस वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय।
देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शतकपूर्ती निमित्तानं अमरावतीमध्ये येत्या 27 ते 30 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे, अशी माहिती आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून खासदार शरद पवार यांना संस्थेच्या वतीनं 5 लाख रुपये रोख, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल. शिवाजी कृषी महाविद्यालयानं प्रायोगिक तत्वावर फुलवलेली शेती या सजीव पिकांच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बघायला मिळणार असून त्या अनुषंगानं त्यांच्या शंका आणि त्यानिमित्तानं असणारी आवश्यक तांत्रिक माहिती, शेती या विषयावर माहिती यावेळी तंत्रज्ञ करून देतील. जवळपास 70 एकरच्या परिसरात भव्य प्रदर्शनाचा लाभ समस्त शेतकऱ्यांनी घेऊन अत्याधुनिक शेतीची कास धरावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 6वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा येत्या 19 ते 31 जानेवारी दरम्यान तामिळनाडूत होणार. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा, काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. एम्स नागपूरमध्ये हार्ट फेल्युअर तसंच शवविच्छेदनगृहाची सुविधा आणि कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शतकपूर्ती निमित्तानं अमरावतीमध्ये येत्या 27 ते 30 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.